पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा. भाजप नेते डॉ. अशोक ओळंबे यांचे आवाहन. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व प्लास्टिक मुक्तीचा सण म्हणून नागरिकांनी साजरा करावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आपले सर्व सण हे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना घरगुती व सार्वजनिक मंडळांनी प्लास्टिकचा वापर करू नये. त्याचबरोबर घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्ती या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या व नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या असाव्यात. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव साजरा करताना करण्यात येणाऱ्या सजावटीसाठी थर्मोकॉल व प्लास्टिकचा वापर टाळावा. कापडी वस्तू वापराव्यात. त्याचबरोबर हवा प्रदूषण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार फटाके बंदी करण्यात आली आहे. त्याचाही अवलंब नागरिकांनी करावा. फटाक्याऐवजी नागरिकांनी उपलब्ध असलेल्या जागेत शक्यतो वृक्षारोपण करून पर्यावरणाला हातभार लावावा, असे आवाहन भाजप नेते डॉ. अशोक ओळंबे यांनी युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून केले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व सण हे पर्यावरणपूरक साजरे करावे, जेणेकरून पर्यावरणाचा त्रास होणार नाही. सर्व घरगुती जे गणपती आहेत ते शाडूच्या मातीचे असावे. सार्वजनिक मंडळांनी तसे घरगुती गणपती मंडळांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये. शाडूच्या मातीचे बनवलेलेच गणपती आपल्या घरामध्ये वापरावे. येणारा आगामी जो काळ आहे हा सर्व हिंदू सणांचा काळ असून येणाऱ्या काळामध्ये उत्सव साजरे करत असताना फटाक्यापासून जे प्रदूषण होते ते सुद्धा टाळावे. प्लॅस्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशव्या वापराव्या, असे आव्हान मी आज समस्त अकोला जिल्ह्यातील नागरिकांना करतो. जेणेकरून पर्यावरणाचं जे संतुलन बिघडलेलं आहे ते संतुलन कायम राहावं आणि ज्या गायी असतात किंवा जे आपले मुकाट जनावरे असतात त्या प्लॅस्टिकच्या पन्न्यामुळे आपण पाहतो की त्यांच्या पोटामध्ये त्या मोठ्या प्रमाणात पिशव्या जातात. पावसाळ्यामध्ये प्लॅस्टिकमुळे मला वाटते नाल्यांमध्ये जे नाल्या बंद पडतात आणि त्याच्यामुळे पावसाचं पाणी लोकांच्या घरामध्ये पोचते. तसेच थर्माकोलचा वापरसुद्धा सार्वजनिक मंडळांनी टाळावा, अशी विनंती मी सर्व मंडळांना आणि घरगुती गणपती जे बसवतात त्यांना आवाहन करतो की त्यांनी या वर्षी शासनाच्या आदेशानुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.